स्टार्ट. परिच्छेद. याचिकाकर्ता रेत उत्खनन आणि त्याच्या वाहतुकीच्या व्यवसायात आहे. दिनांक 3/9/2019 रोजीच्या सुधारित उत्खनन धोरण दस्तऐवजाअंतर्गत अशा उत्खननास ई-लिलावाद्वारे परवानगी आहे. उत्तरवादी क्रमांक 2 यांनी दिनांक 18/11/2021 रोजी आणि त्यानंतर दिनांक 9/12/2021 रोजी ई-लिलावाच्या नोटीस जारी केल्या आहेत आणि अकोला जिल्ह्यातील विविध वाळू घाटातून वाळू उत्खननासाठी निविदा मागवल्या आहेत. याचिकाकर्ता तो त्या लिलावाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक होता. त्याला असे आढळले की ई-लिलावाच्या तारखेला उत्तरवादींना पर्यावरणीय मंजुरी मिळणे बाकी होते. याचिकाकर्त्यांचे तथ्यकथन असे आहे की दिनांक 3/9/2019 च्या धोरणात्मक निर्णयानुसार हे आवश्यक होते. उत्तरवादींना ई-निविदा नोटीस जारी करण्यापूर्वी पर्यावरणीय मंजुरी मिळवणे आवश्यक होते, कारण अशा पर्यावरणीय मंजुरीशिवाय उत्खनन करण्यास परवानगी नाही. याचिकाकर्त्यांच्या मते योग्य पर्यावरणीय मंजुरीच्या अनुपस्थितीत ई-लिलाव आयोजित केला जात होता, म्हणून त्याने ई-लिलावाच्या नोटिसांना आव्हान देत या न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकाकर्त्यांचे विद्वान वकील श्री व्ही. एस. कुकडे यांनी सादर केले की 2012 AIR SC 1386 मध्ये नोंदविलेल्या दीपक कुमार इत्यादी विरुद्ध हरियाणा राज्य आणि इतर या प्रकरणातील माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार उत्तरवादींना उत्खनन उपक्रमांना सक्षम प्राधिकाऱ्याकडून पर्यावरणीय मंजुरी मिळाल्यानंतरच परवानगी देणे अनिवार्य होते. दिनांक 3/9/2019 रोजीचे शासन निर्णय आणि विशेष करून त्यामधील खंड 7 चा संदर्भ घेऊन त्यांनी सादर केले की अशा पर्यावरणीय मंजुरीच्या अनुपस्थितीत उत्खननास परवानगी नाही. ही अनिवार्य आवश्यकता असूनही उत्तरवादी क्रमांक 2 पर्यावरणीय मंजुरीच्या अनुपस्थितीत ई-लिलावाच्या नोटीस जारी करण्यास सुरुवात केली आहे. रीट याचिका क्रमांक 63-050/2013 मध्ये दिनांक 2/7/2014 रोजी या न्यायालयाने दिलेल्या न्यायनिर्णयाकडे आमचे लक्ष वेधून असे सादर करण्यात आले की पर्यावरणीय मंजुरी मिळवण्यापूर्वी ई-निविदा नोटीस जारी करण्याच्या प्रश्नावर विचार करण्यात आला. त्या संबंधित वेळी दिनांक 12/3/2013 रोजीचे धोरण कार्यान्वित होते आणि त्यामधील खंड 4D नुसार पर्यावरणीय मंजुरी मिळेपर्यंत उत्खननास परवानगी नव्हती. उपरोक्त धोरणाचा विचार केल्यानंतरच या न्यायालयाने ई-लिलावाच्या नोटीस रद्द केल्या होत्या, कारण त्या पर्यावरणीय मंजुरी प्राप्त होण्यापूर्वी जारी करण्यात आल्या होत्या. आक्षेपित लिलावाच्या नोटीस तसेच दिनांक 3/9/2019 च्या सुधारित धोरणाकडे लक्ष वेधून असे निदर्शनास आणून देण्यात आले की बोली सादर करताना बोलीच्या रकमेच्या 25% रक्कम लिलावाच्या 48 तासांच्या आत जमा करणे आवश्यक होते आणि उर्वरित रक्कम लिलावाच्या तारखेपासून 1 महिन्याच्या कालावधीत जमा करणे आवश्यक होते. पर्यावरणीय मंजुरी मिळण्यापूर्वी ई-लिलाव आयोजित केल्याने अनिश्चितता निर्माण झाली, कारण याचिकाकर्ता विद्यमान धोरणानुसार
कोणत्या वाळू घाटाला पर्यावरणीय मंजुरी मिळेल हे समजण्याच्या स्थितीत नव्हते. याउलट जर पर्यावरणीय मंजुरी मिळाल्यानंतर लिलाव आयोजित केला गेला असता तर स्थिती स्पष्ट झाली असती, ज्यामुळे लिलावात सहभागी होणे सुलभ झाले असते. माननीय सर्वोच्च न्यायालयाने विहित केलेल्या अनिवार्य आवश्यकतेकडे दुर्लक्ष करण्याचे कोणतेही न्याय्य कारण नव्हते आणि त्यानंतर दिनांक 3/9/2019 च्या सुधारित धोरणामध्ये समाविष्ट केले गेले. या संदर्भात पर्यावरणीय मंजुरीच्या अनुपस्थितीत प्रस्तावित लिलाव आयोजित करण्याच्या आक्षेपित नोटीस रद्द करण्यास पात्र आहे असे सादर करण्यात आले. परिच्छेद उत्तरवादींसाठी विद्वान सहाय्यक सरकारी अभियोक्ता NP मेहता यांनी वरील निवेदनांचा विरोध केला आणि उत्तरवादी क्रमांक 2ने दाखल केलेल्या जबाबी शपथपत्रावर विश्वास दर्शविला. असे सादर करण्यात आले की जनहित याचिका क्रमांक 110/2018 आणि 65/2018 मध्ये जारी केलेल्या विविध निर्देशानुसार राज्य सरकारने दिनांक 3/9/2019 रोजी सुधारित धोरण तयार केले आहेत. दीपक कुमार यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या कायद्याचे अनुसरण करून उत्खननाचे काम करण्यापूर्वी पर्यावरणीय मंजुरी अनिवार्य होते. अशा पर्यावरणीय मंजुरीच्या अनुपस्थितीत उत्खननास परवानगी नसल्यामुळे लिलाव आयोजित केल्याने कोणत्याही पक्षाला कोणतीही हानी पोहोचणार नाही, कारण पर्यावरणीय मंजुरी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष उत्खननास परवानगी दिली जाईल. पुढे सादर करण्यात आले की याचिकाकर्त्यांच्या विद्वान वकिलांनी खेमचंद कोसरे च्या प्रकरणातील ज्या निर्णयावर विश्वास दर्शविला होता तो निर्णय 2013चे पूर्वीचे धोरण कार्यान्वित असताना दिला गेला होता. आता दिनांक 3/9/2019 रोजी सुधारित धोरण तयार करण्यात आल्यामुळे आणि प्रत्यक्ष उत्खननापूर्वी पर्यावरणीय मंजुरी घेणे बंधनकारक असल्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन झाले नाही. त्यामध्ये असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की उपरोक्त पर्यावरणीय मंजुरी मिळाल्यानंतरच उत्खननाचे काम करण्यास परवानगी दिली जाईल आणि अशी मंजुरी न मिळाल्यास करार रद्द मानला जाईल. हे सादर करण्यासाठी आक्षेपित नोटिसांकडेही लक्ष वेधण्यात आले होते. त्यामुळे बोलीदारांच्या लक्षात आले होते की अशी पर्यावरणीय मंजुरी मिळेपर्यंत कोणतेही उत्खनन शक्य होणार नाही. याचिकाकर्त्याला लिलावात सहभागी होण्याची आणि त्याची बोली यशस्वी झाल्यास आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतरच उत्खननाची कामे हाती घेण्याची मोकळीक होती. स्टॉप.